नमस्कार प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेचा आजचा भाग म्हणजेच मंडळींनो 22 एप्रिलचा फुल एपिसोड तुम्ही पाहत आहात. तर प्रेक्षकांनो, सुरुवातीला बघा निरंजन प्रभू जे आहेत ते म्हणतायत की आपण सुरुवातीला शांताच्या गुन्हेगारी बॅकग्राऊंडकडे नजर टाकूयात. आणि त्यावेळेस तो म्हणतोय की शांता ही लहान मुलांना किडनॅप करून भीक मागायला लावणारी बाई होती आणि एवढ्या क्रूर बाईशी अर्जुन सुभेदार यांचे संबंध आलेच कसे. मला तर वाटतंय तिच्या काळ्या धंद्यामध्ये अर्जुन सुभेदार देखील भागीदार असतील आणि तेव्हाच ते त्यांची भागीदारी काहीतरी बाकी असेल म्हणून त्यांनी शांताचा खून केला असेल, किंवा हे जे अर्जुन सुभेदारांचं खरं रूप आहे ते शांता सर्वांसमोर आणणार असेल म्हणूनच यांनी शांताचा खून केला असेल असं म्हटल्यानंतर बघा निरंजन प्रभू म्हणतायत की मिलॉर्ड, शांताच्या खुनामागील हेच खरं मोटिव्ह असेल असं म्हटल्यानंतर तो बसण्यासाठी जातो. आता प्रेक्षकांनो, त्यावेळेस बघा हे सर्व अर्जुन सुभेदारावरचे जे आरोप ऐकून चैतन्याची बोलतीच बंद होते आणि त्याला काय बोलायचं हे कळत नाही. ते सायली मनात विचार करते की चैतन्य भाऊजी प्लीज काहीतरी बोला. आणि त्यावेळेस इथे मैलॉर्ड जे आहे ते विचारतात की ॲडव्होकेट गडकरी तुम्हाला काही बोलायचे का. यावर तो अगदी निशब्द असतो, चैतन्याला काही बोलायचं सुचत नाही. आणि त्यावेळेस बघा लगेचच कसलाही वेळ न दवडता अर्जुन म्हणतो की मिलॉर्ड, यापुढील आर्ग्युमेंट मला कंप्लीट करण्यासाठी परमिशन हवी आहे. आणि त्यावेळेस मिलॉर्ड त्याला परमिशन देतात. आणि तेव्हा बघा मग चैतन्य हा त्याच्या जागेवर बसण्यासाठी जातो आणि अर्जुन हा त्या पिंजऱ्यातून बाहेर येतो. आणि प्रेक्षकांनो, बाहेर आल्यानंतर ते स्वतःच्या कोर्टकडे नजर टाकतो, परंतु ती घालण्याची त्याला आत्ता परमिशन नसते. त्यामुळे बघा तसाच तो कोर्टासमोर येऊन उभे राहतो. आणि आता तो म्हणतो की सरकारी वकील ॲडव्होकेट प्रभू जे आहेत त्यांनी माझ्यावर जे काही आरोप केले ते तुम्ही आत्ता ऐकले, पण त्यांच्या या आरोपामध्ये असेल नसेल कदाचित असे अनेक शब्दांचा भरपूर उपयोग केला होता. आणि कोणत्या केसमध्ये असेल नसेल कदाचित या शब्दांचा वापर करून केस कधीपासून सॉल्व्ह व्हायला लागली आणि कोर्टामध्ये अशी केस कधीपासून चालायला लागली असं म्हटल्यानंतर प्रेक्षकांनो, अर्जुन म्हणतोय की ॲडव्होकेट प्रभू म्हणतायत की मी तो खून केलेला आहे, परंतु जर तो खून मीच केला असेल तर मीच त्या बाईची डेड बॉडी माझ्या गाडीत ठेवून भर दिवसा रस्त्यातून एवढं बिनधास्त कसं काय जाईल. आणि त्यावेळेस तो म्हणतोय की शांताची डेड बॉडी ही माझ्या गाडीमध्ये आहे हे मला माहीतही नव्हतं. आणि मला हे केव्हा कळलं, जेव्हा जे इन्स्पेक्टर पाटकर आले आणि त्यांनी मला डिकी खोलायला लावली त्यावेळेस मला कळलं की माझ्या गाडीमध्ये बॉडी आहे. आणि आपण तेवढ्यापुरतं म्हणजेच असं मांडलं की ती यांच्या ॲडव्होकेट प्रभूच्या सांगण्याप्रमाणे जर मांडलं की तो खून मीच केला आहे, प्लॅन करून खून केला आहे. पण मिलॉर्ड, मी एक क्रिमिनल वकील आहे हे बहुतेक इथे ॲडव्होकेट प्रभू विसरलेले आहेत. आणि मी एक क्रिमिनल वकील असताना असा एवढा फ्लॉप प्लॅन कसं काय करेल असं म्हटल्यानंतर इथे प्रिया म्हणते, अरे नीरा बोल काहीतरी, तुझीही बोलती बंद झाली का असं म्हणून बघा प्रिया स्वतःच्या मनात विचार करत असते. आता प्रेक्षकांनो, त्यावेळेस बघा इथे अर्जुन म्हणतोय की मी जर प्लॅन करून एखादा खून केला असता तर त्याचे सर्व काही पुरावे नष्ट करण्यासाठी मला कितीसा वेळ लागला असता, परंतु मी असं काहीही केलेलं नाही कारण मी तो खून केलेलाच नाही. आता राहिला प्रश्न तो शांताची बॉडी माझ्या गाडीमध्ये येण्याची, तर खरंच मला माहिती नाही ती बॉडी माझ्या गाडीमध्ये कशी आली. आणि मला तर असं वाटतंय की कोणीतरी मुद्दामहून ती बॉडी माझ्या गाडीमध्ये प्लॅन केलेली असावी. आणि मला ही बॉडी केव्हा दिसली, जेव्हा ते इन्स्पेक्टर पाटकर माझ्या गाडीजवळ आले आणि त्यांनी डिक्की खोली तेव्हा मला माहीत झालं की माझ्या गाडीमध्ये बॉडी आहे. आणि त्या खुनी व्यक्तीनं असं म्हटल्यानंतर बघा प्रियाला काही समजेनासं होतं आणि तिला असं वाटतं की माझं नाव घेईल का काय, परंतु अर्जुन तिचं नाव घेत नाही. सध्या तरी तिला अंधारात ठेवलेलं आहे. आणि आज दुसऱ्याच विषयावर इथं अर्जुनचं बोलणं चाललेलं आहे. आणि प्रेक्षकांनो, त्यावेळेस तो म्हणतोय की सर्व काही पुरावे पाहता मी निर्दोष आहे असं व्यक्त होतं. आता प्रेक्षकांनो, यावेळेस बघा सायली कल्पनाला म्हणते की आई, मी म्हटलं होतं ना तुम्हाला, हे जर एकदा बोलायला लागले ना त्यांच्यासमोर कोणत्याही वकिलाचा निभाव लागणार नाही असं म्हटल्यानंतर इथे कल्पना म्हणते की हो अगं, तो जर असंच बोलत राहिला ना तर तो आजच्या आजच नक्कीच निर्दोष मुक्त होईल. आता प्रेक्षकांनो, इथं अर्जुनचं बोलणं झाल्यानंतर बघा ॲडव्होकेट प्रभू म्हणतायत की मला अर्जुन सुभेदार यांची उलट तपासणी घ्यायची आहे. आणि प्रेक्षकांनो, त्यांची उलट तपासणी घेण्यासाठी अर्जुन हा आतमध्ये जातो. आणि त्यावेळेस जे ॲडव्होकेट प्रभू आहेत ते उलट तपासणी घेण्यासाठी समोर येतात. आणि प्रेक्षकांनो, त्यावेळेस ते विचारतायत की
ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार, तुम्ही खुनाच्या रात्री कुठं होता? आणि त्यावेळेस अर्जुन सांगतोय की मी माझ्या बायकोबरोबर आईस्क्रीम खात होतो आईस्क्रीम पार्लरमध्ये. असं म्हटल्यानंतर तो म्हणतो की ओ आय सी, मग मला सांगा तुम्ही आणि शांताची ओळख कशी झाली? त्या क्रूर बाईशी तुमची ओळखच का झाली? असं म्हटल्यानंतर बघा इथे अर्जुन सांगायला लागतो की तो म्हणतो की ती एका केस संदर्भात माझ्याशी आली होती आणि ती माझी क्लायंट होती. असं म्हटल्यानंतर इथे ॲडव्होकेट प्रभू जे आहेत ते म्हणतायत की म्हणजे तुम्ही तिची केस लढली होती का? कुठली केस? असं म्हटल्यानंतर इथे अर्जुन म्हणतोय की ज्यावेळेस त्या शांता कदम माझ्याजवळ आल्या होत्या तेव्हा त्यांनी त्यांच्या नवऱ्याच्या विरोधात एक केस फाईल केली होती आणि त्यांचा नवरा त्यांना दारू पिऊन मारहाण वगैरे करायचा आणि त्या संदर्भात त्याच्याशी घटस्फोट घेण्यासाठी म्हणून त्या माझ्याकडे आल्या होत्या. असं म्हटल्यानंतर बघा इथे ॲडव्होकेट प्रभू म्हणतायत की एक वेळेस हे जरी मी मान्य केलं परंतु तुमची ख्याती अशी आहे की तुम्ही दोषी व्यक्तींना कधीही त्यांची केस लढत नाही. त्यावेळेस इथे अर्जुन म्हणतो की अगदी बरोबर आहे, मी दोषी व्यक्तींना कधीच साथ देत नाही, परंतु ज्यावेळेस शांता कदम माझ्याकडे आल्या होत्या त्यावेळेस त्यांनी मला सांगितलं की मी आत्तापर्यंत जे काही खुने केले ते माझ्या नवऱ्याच्या सांगण्यावरून केले आहेत आणि त्यामुळे त्यांनी नवनाथ कदम यांच्या सांगण्यावरून सर्व काही गुन्हे केले होते. म्हणून त्यावेळेस शांता कदम ह्या माझ्यासमोर आलेल्या असताना त्या निर्दोष होत्या आणि म्हणूनच मी त्यांची केस लढायला घेतली होती. आता प्रेक्षकांनो यावेळेसच बघा इथे अर्जुन म्हणतोय की ॲडव्होकेट गडकरी शांता कदमच्या ज्या फाईल आहेत त्या कोर्टाला दाखवा आणि ॲडव्होकेट प्रभूंना देखील दाखवा. असं म्हटल्यानंतर बघा चैतन्य इथं 2 फाईल घेऊन येतो. एक फाईल जी आहे ती कोर्टासमोर देतो आणि एक फाईल जी आहे ती ते ॲडव्होकेट प्रभूंच्या हातामध्ये देतो. आणि त्यावेळेस बघा इथे ॲडव्होकेट प्रभू जे आहेत ते म्हणतायत की मिलॉर्ड, मला आता अर्जुन सुभेदारांना काहीही प्रश्न विचारायचा नाही. आता त्यानंतर बघा अर्जुन स्वतःची केस लढवण्यासाठी म्हणून तेथून बाहेर येतो आणि त्यावेळेस तो म्हणतो की मिलॉर्ड, मला एका अशा व्यक्तीला बोलवण्याची परमिशन हवी आहे की जो व्यक्ती सिद्ध करेल की शांता कदम यांना त्यांचा नवरा नवनाथ कदम हा मारहाण करत होता. आणि त्यावेळेस तो म्हणतोय की शांता कदम यांचा नवराच नवनाथ कदम यांना मी इथं आतमध्ये बोलवण्याची परमिशन मागत आहे, साक्षीदाराला त्या आतमध्ये बोलवण्याची परमिशन मागत आहे. आणि त्यावेळेस बघा इथे मिलॉर्ड जे आहे ते परमिशन ग्रँटेड करतात आणि त्यावेळेस काही लोक हे नवनाथ कदमला आतमध्ये घेऊन येतात आणि तो फुलं पिलेला असतो. आणि त्यावेळेस बघा इथं अर्जुन त्यांना विचारतो की तुम्ही कोण? त्यावेळेस तो म्हणतो की मी नवनाथ कदम. आता त्यावेळेस शांताचा फोटो त्या नवनाथला दाखवतात आणि त्यावेळेस विचारतात की अर्जुन म्हणतो की ह्या ओळखीच्या आहेत का? त्यावेळेस तिथं शांताचा नवरा म्हणतो की ही माझी बायको शांता, मला माहिती आहे. असं म्हटल्यानंतर बघा इथे अर्जुन म्हणतो की तुम्ही तिला मारहाण करत होता का? तुम्ही तुमच्या बायकोला मारहाण करत होतात का? त्यावेळेस बघा तो म्हणतोय की माझी बायको, मी तिला हाणमार करेन नाहीतर काही करेन. आणि असं म्हटल्यानंतर तो म्हणतोय की तिला माझ्यापासून सोरचिठ्ठी पाहिजे होते म्हणे. मग मी काय केलं, तिला 2-4 लगावून दिल्या आणि तिच्या पाठीमध्ये 1 लाथ घालून तिला घरातून हाकलून दिली. असं म्हटल्यानंतर बघा इथे अर्जुन म्हणतोय की म्हणजे तुम्ही तुमच्या बायकोला हाणमार करत होतात हे तर खरं आहे. त्यावेळेस बघा तो म्हणतोय हो माझी बायको, मी हाणमार करेन नाहीतर काही करेन. आणि त्यावेळेस तो अर्जुनला जवळ बोलवतो आणि म्हणतो तुम्हाला सांगू का, ती जर अजून माझ्यापाशी राहिली असते ना मी तिचा खूनच केला असता. असं म्हटल्यानंतर अर्जुन म्हणतो की पॉईंट टू बी नोटेड मिलॉर्ड. आणि आता त्यावेळेस बघा अर्जुन त्याला जाण्यासाठी सांगतो. आता प्रेक्षकांनो त्यावेळेस अर्जुन म्हणतोय की मिलॉर्ड, आरोपी स्वतः त्याच्यावरचा गुन्हा जो आहे तो कबूल करतोय. आता प्रेक्षकांनो त्यावेळेस इथे मिलॉर्ड ॲडव्होकेट प्रभूंना काही विचारण्यासाठी सांगतायत. त्यावेळेस तो म्हणतो की नाही, मला आत्ता काहीही बोलायचं नाही. आता त्यावेळेस बघा इथं मिलॉर्ड सांगतायत की याने नशेमध्ये कोर्टामध्ये साक्ष देण्यासाठी आला आहे आणि त्याच्या बायकोला हाणमार केल्यामुळे याला काही शिक्षा ठोठावण्यात येत आहे. आणि त्यावेळेस इन्स्पेक्टर सावंतला त्याला तिथून घेऊन जाण्यासाठी सांगतायत. आता प्रेक्षकांनो ॲडव्होकेट प्रभू जे आहे ते म्हणतायत की मी या केसचे इन्चार्ज इन्स्पेक्टर सागर पाटकर यांना इथे बोलवण्यासाठी परमिशन मागतोय. आणि त्यावेळेस त्याला परमिशन ग्रँटेड केल्यानंतर बघा सागर पाटकर जे आहे ते इथे साक्षी देण्यासाठी येतात. आणि त्यावेळेस इथे ॲडव्होकेट प्रभू त्याला विचारतायत की काय झालं होतं त्या दिवशी. मग त्यावेळेस इथे सांगतोय की मी एका केसच्या संदर्भात इथून जात होतो आणि रस्त्यावरून जात असताना मला अर्जुनची गाडी दिसली आणि त्यांच्या गाडीला नंबर प्लेट नव्हते, त्यामुळं मी ती नंबर प्लेट बघण्यासाठी म्हणून गेलो. आणि त्यावेळेस मी अर्जुन सुभेदार यांना डिकी खोलण्यासाठी सांगितली, परंतु त्यांनी डिकी खोलण्यासाठी स्पष्ट नकार दिला. आणि ज्यावेळेस मी डिकीकडे जातोय हे पाहताच त्यांनी फाईन भरण्यासाठी सुद्धा लगेचच होकार कळवला. असं म्हटल्यानंतर बघा लगेचच अर्जुन त्याची उलट तपासणी घेण्यासाठी म्हणून समोर येतात. आणि त्यावेळेस तो
अर्जुन म्हणतोय की मिलॉर्ड तुम्हाला मला अगोदर काहीतरी दाखवायचं आहे. आणि प्रेक्षकांनो त्यावेळेस बघा जो या इन्स्पेक्टर पाटकरनं जो मोबाईल यांच्या रूममध्ये ठेवलेला असतो, लपून ठेवलेला असतो, तो मोबाईल चैतन्यकडून अर्जुन घेतो आणि तोच मोबाईल आता कोर्टाला त्यामधील रेकॉर्डिंग ऐकण्यासाठी सांगतो. आणि प्रेक्षकांनो त्यावेळेस मिलॉर्ड म्हणतात की हे काय आहे, याचं प्लीज एक्सप्लेनेशन कराल का. मग त्यावेळेस अर्जुन म्हणतो की ऑफकोर्स मिलॉर्ड. आणि त्यावेळेस तो सांगतोय की मी माझी बायको आणि आम्ही या केस संदर्भात स्टडी करण्यासाठी एक रूम परमिशन मागून घेतली आहे आणि त्याच रूममध्ये या इन्स्पेक्टर पाटकर यांनी हा मोबाईल लपून ठेवला होता आणि याबद्दल मी माहिती जाणून घेण्यासाठी इन्स्पेक्टर सावंत यांना सांगितलं होतं. तर यामागील या मोबाईलमधील जे कार्ड आहे ते इन्स्पेक्टर पाटकर यांच्या नावाने आहे असं म्हटल्यानंतर तो म्हणतोय की आमची ही चर्चा जी आहे ती ऐकण्यासाठी म्हणून मुद्दाम यांनी रेकॉर्डिंग मोड ऑन करून मोबाईल आमच्या टेबल खाली लपून ठेवला होता. आणि त्यावेळेस तो म्हणतोय की मला याच संदर्भात साक्ष जाणून घेण्यासाठी दुसऱ्या एका साक्षीदाराला बोलवायचा आहे. आणि त्यावेळेस तो हवालदार पाटील यांना बोलवतो. आणि त्यावेळेस अर्जुन कॉन्स्टेबलला विचारतो की त्या दिवशी नेमकं काय झालं. मग त्यावेळेस बघा ते कॉन्स्टेबल पाटील जे आहे ते म्हणतात की मी इन्स्पेक्टर पाटकर यांचं बोलणं ऐकलं होतं आणि ते एका दुसऱ्या कॉन्स्टेबलला सांगत होते की हा मोबाईल त्यांच्या रूममध्ये कुठेतरी लपून ठेव, जेणेकरून आपल्याला ते जे काही बोलत आहेत ते सर्व काही माहिती होईल, त्यांचा प्लॅन आपल्याला माहिती होईल आणि त्यामुळे आपल्याला अर्जुन सुभेदार यांना अजून अडकवण्यासाठी सोपं जाईल. आता प्रेक्षकांनो असं म्हटल्यानंतर बघा इथे त्याला जाण्यासाठी सांगतात, त्या कॉन्स्टेबलला अर्जुन साठी सांगतो आणि इन्स्पेक्टर पाटकरला परत कोठडीमध्ये येण्यासाठी सांगतो. आता प्रेक्षकांनो इथे इन्स्पेक्टर पाटकर आलेला आहे आणि त्यावेळेस अर्जुन त्याला एकच प्रश्न विचारतो की ही टीप तुम्हाला कोणी दिली होती. असं म्हटल्यानंतर बघा इथे तो इन्स्पेक्टर पाटकर म्हणतोय की मिलॉर्ड मला एक निनावी फोन आला होता आणि त्यांनी सांगितलं होतं अर्जुन सुभेदारला जर अडकवायचं असेल तर ही चांगली बातमी आहे असं म्हणून मी त्यांचा पाठलाग केला. आणि यावेळेस बघा इथे अर्जुन म्हणतोय की म्हणजे तुम्ही आत्तापर्यंत जे काही कोर्टाला सांगितलं ते सर्व काही खोटं होतं. असं म्हटल्यानंतर प्रेक्षकांनो इथे मिलॉर्ड याला म्हणजेच इन्स्पेक्टर पाटकरला महिनाभर सस्पेंड करण्याची ऑर्डर देतात आणि याला खोटं बोलल्यामुळे महिनाभर सस्पेन्शन केलेलं आहे. आता प्रेक्षकांनो इकडे बघा प्रिया विचार करते की अर्जुन जेलमध्ये असताना सुद्धा त्यांनी एवढे पुरावे कुठून गोळा केले असतील. आणि त्यावेळेस ती म्हणते की अर्जुन सायलीचा हाच वेग असेल तर माझ्या विरुद्ध 2 दिवसात ते पुरावा गोळा करतील आणि शांताचा खून मीच केला आहे हे प्रूफ करतील. आता प्रेक्षकांनो त्यावेळेस बघा ॲडव्होकेट प्रभू हे उठतात आणि ते म्हणतात की मिलॉर्ड मला अर्जुन सुभेदार यांना अजून काही प्रश्न विचारायची परमिशन हवी आहे. आणि त्यावेळेस त्याला मिलॉर्ड परमिशन देतात. त्यावेळेस इथे जे ॲडव्होकेट प्रभू आहेत ते विचारतात की अर्जुन सुभेदार तुम्ही मग शांताला दुसऱ्या जागेवर का हलवलं हे जरा मला संशयास्पद वाटते. आता प्रेक्षकांनो यावेळेस प्रिया विचार करते की अर्जुनने खरं बोललं तरी मलाच अटकवणार आहे आणि खोटं बोललं तरी मलाच अडकवणार आहे, म्हणजे मी अर्जुनला अटकून माझ्याच पायावर कुऱ्हाड मारून घेतली आहे का. आता प्रेक्षकांनो यावेळेस अर्जुन सांगतोय बघा की शांताने मला सांगितलं होतं की तिला तिच्या नवऱ्यापासून धोका आहे म्हणूनच मी तिला तिथून हलवलं होतं. आणि प्रेक्षकांनो यावेळेस तो म्हणतोय की ॲडव्होकेट मी हे सर्व जे काही केलं ते रागाने किंवा द्वेषाने केलेलं नाही, तर माझ्या क्लायंटला वाचवण्यासाठी किंवा काळजीपोटीच मी हे सर्व काही केलेलं आहे. आता त्यावेळेस इथे मिलॉर्ड विचारतात की ॲडव्होकेट प्रभू तुम्हाला यावर काही बोलायचं आहे का. त्यावेळेस इथे ॲडव्होकेट प्रभू म्हणतात की नाही मला अजून काहीही विचारायचं नाही. आता प्रेक्षकांनो इथे ॲडव्होकेट प्रभू हे खाली बसतात आणि तेव्हा इथे मिलॉर्ड म्हणतात की अर्जुन सुभेदार अजून तुम्हाला एखाद्या साक्षीदाराला बोलवायचं आहे का. असं म्हटल्यानंतर अर्जुन म्हणतो की हो मला सायली अर्जुन सुभेदार यांना बोलवायचं आहे. आता प्रेक्षकांनो त्यावेळेस सायली उठते बघा आणि सायली समोर साक्ष देण्यासाठी आल्यानंतर अर्जुन तिला विचारतो की त्या पोस्टमार्टममध्ये असं प्रूफ झालंय की हा शांताचा खून जो आहे तो 10 ते 11च्या दरम्यान झालेला आहे, तेव्हा तुम्ही कुठे होतात. त्यावेळेस सायली म्हणते की मी माझे पती ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार यांच्याबरोबर आईस्क्रीम खाण्यासाठी आईस्क्रीम पार्लरमध्ये गेले होते. आता त्यावेळेस ॲडव्होकेट प्रभू म्हणतो की काय खेळ चाललाय, ही अर्जुनची बायको ही स्वतःच्याच नवऱ्याची साथ देणार. त्यावेळेस अर्जुन म्हणतो की या प्रत्यक्षदर्शी साक्षीदार होत्या म्हणून मी त्यांना बोलवलं होतं, आता दुसऱ्या मी एका साक्षीदाराला बोलवू इच्छितो. आणि त्यावेळेस बघा त्या पार्लरमध्ये काम करणारा शेखर म्हणून जो आहे तो त्याला इथे बोलवण्याची परमिशन इथे अर्जुन मागतो आणि त्यावेळेस बघा मिलॉर्ड परमिशन ग्रँटेड देतात. आता प्रेक्षकांनो इथे शेखर आल्यानंतर अर्जुन त्या शेखरला विचारतो की खुनाच्या रात्रीबद्दल तुम्हाला काय बोलायचं आहे. त्यावेळेस शेखर म्हणतो की तुम्ही आणि तुमच्या बायको या दोघेही
खुनाच्या रात्री माझ्या आईस्क्रीम पार्लरमध्ये आले होते आणि त्यावेळेस इथे अर्जुन विचारतोय की तुमच्या आईस्क्रीम पार्लरमध्ये एखादा CC कॅमेरा आहे का. त्यावेळेस इथे तो म्हणतोय, शेखर म्हणतोय की नाही, परंतु बाहेर रस्त्यावर एक CC कॅमेरा आहे. आणि त्यावेळेस अर्जुन त्याला विचारतोय की त्याचं फुटेज आहे का. मग त्यावेळेस बघा इथे शेखर त्या बाहेरच्या CC कॅमेऱ्याचं फुटेज इथं कोर्टासाठी देतो आणि प्रेक्षकांनो तेच फुटेज इथे अर्जुन कोर्टाला समोर सादर करण्यासाठी सांगतो. आता प्रेक्षकांनो त्या फुटेजवरून असं लक्षात येतं की 10 ते 11च्या दरम्यान अर्जुन आणि सायली हे दोघेही आईस्क्रीम पार्लरमध्ये आईस्क्रीम खाण्यासाठी होते. आता प्रेक्षकांनो यावेळेस बघा अर्जुन मिलॉर्डला अजून एका साक्षीदाराला बोलवण्याची परमिशन मागतो आणि त्यावेळेस बघा साक्षीदार म्हणून इथे जयेशला बोलवण्यात येतं. आता प्रेक्षकांनो इथे जयेश हा त्या रात्रीबद्दल काय झालं हे सर्व काही सांगतोय आणि त्यावेळेस तो अर्जुनला सांगतोय की मी त्या रात्री शांतामावशीला तिथे घेऊन गेलेलो असताना शांतामावशी आतमध्ये कागदपत्र आणण्यासाठी म्हणून गेली होती आणि मी बाहेर उभा राहिलेलो होतो. त्यावेळेस मी बाहेर उभा राहिलेला असताना एक माणूस जो होता त्याने काळोखात माझ्यावर वार केले आणि त्यामुळे मी बेशुद्ध अवस्थेत पडलो आणि हे सर्व जसं कसं झालं ते सर्व इथं जयेश कोर्टाला सांगत आहे. आता प्रेक्षकांनो इथं कोर्टाला सांगून झाल्यानंतर अर्जुन म्हणतोय की तुम्ही त्या व्यक्तीचा चेहरा पाहिला होता का. त्यावेळेस इथे जयेश म्हणतोय की हो, मी त्या व्यक्तीचा चेहरा पाहिला होता आणि त्या व्यक्तीचा व्यवस्थितपणे मी चेहरा बघितलेला होता. मग त्यावेळेस अर्जुन म्हणतोय की बरं ठीक आहे. आता प्रेक्षकांनो तेवढ्यातच बघा ॲडव्होकेट प्रभू जे आहे ते उलट तपासणी घेण्यासाठी म्हणून इथे येतात आणि त्यावेळेस बघा इथे ॲडव्होकेट प्रभू जयेशला म्हणतात की तुम्हाला बेशुद्ध केलं असं म्हणताय, मग बेशुद्ध केल्यानंतर तुमच्या फोनवरून मेसेज किंवा कॉल हे अर्जुन सुभेदार यांना कसं गेले. त्यावेळेस इथे जयेश म्हणतोय की मी सुरुवातीला एक कॉल केला होता की आम्ही पोहोचलोय म्हणून, परंतु त्यानंतर माझ्या मोबाईलवरून कदाचित ज्या व्यक्तीने मला बेशुद्ध केलं त्याच व्यक्तीनं मेसेज किंवा फोन केलेले असतील. आता प्रेक्षकांनो यावेळेस बघा इथे ॲडव्होकेट प्रभू विचारतायत की तुम्ही तेथील कागदपत्र आणण्यासाठी शांताच्या घरी एवढं रात्री आणि पांघरून वगैरे घेऊन तुम्ही का गेला होतात. मग त्यावेळेस इथे बघा जयेश म्हणतोय की कारण आम्हाला माहीत होतं की शांतामावशीने मला सांगितलं होतं की मी जर आपल्या त्या जुन्या घरी गेले तर माझा नवरा तिथे येईल आणि उगाचच राडा घालेल, म्हणून आपण लपून छपून जाऊयात असं म्हटल्यानंतर बघा अर्जुन म्हणतो की याने अशी साक्ष कशी काय दिली. मग त्यावेळेस बघा खुनाने सायली म्हणते की मी सर्व काही त्याला समजावून सांगितलं. आता प्रेक्षकांनो त्यावेळेस बघा इथे जयेश म्हणतो की अर्जुन सर काळजीपोटीच आम्हाला सारखं फोन करत होते आणि त्यांना माहीत होतं की शांताचा नवरा हा एखाद्या वेळेस आम्हाला हाणमार करू शकतो, त्यामुळे सतत अर्जुन सर आम्हाला कॉल करून विचारत होते की तुम्ही कुठे आहात, व्यवस्थित पोहोचलात का वगैरे, ते फक्त काळजीपोटीच विचारत होते. आता असं म्हटल्यानंतर प्रेक्षकांनो इथं मिलॉर्ड म्हणतात की सर्व साक्षीदार पुरावे बघितल्यानंतर हेच लक्षात येतंय की अर्जुन सुभेदार हे पूर्णपणे निर्दोष नाही आहेत, परंतु ते पूर्ण आरोपी देखील नाही आहेत. आणि आता त्यावेळेस ते म्हणतायत की आपण अर्जुन सुभेदार यांना जामिनावरती आज सोडू शकतो. असं म्हटल्यानंतर बघा सर्व कोर्ट खूप आनंदी होतं, सर्वांना छान वाटतं. आणि त्यावेळेस इथे मिलॉर्ड म्हणतात की उद्याच्या हिअरिंगमधून तुम्हाला पूर्ण साक्षीदार आणि पुरावे कोर्टाला सादर करावे लागतील, नाही तर तुमची सनद जाण्याची शक्यता आहे. असं म्हटल्यानंतर बघा अर्जुनही खूप आनंद होतो, अर्जुनालाही आनंद वाटतो की आपण बेल न मागता आपल्याला पुढच्या हिअरिंगची तारीखही मिळालेली आहे आणि जामिनावरती माझी सुटका देखील झालेली आहे. आता प्रेक्षकांनो त्यावेळेस कोर्ट डिसमिस असं म्हणून बघा ते मिलॉर्ड आहे ते तिथून उठून निघून जातात. आणि प्रेक्षकांनो यावेळेस सायली म्हणते की मला माहीत होतं तुमची नक्की सुटका होणार आणि तुम्ही लवकरच निर्दोष देखील सिद्ध होणार आहात. आता प्रेक्षकांनो इथे बघा अर्जुनला घेऊन घरी जाण्यासाठी सर्वजण व्यक्तिमंडळी निघतात आणि तेवढ्यातच बघा प्रेक्षकांनो काही पत्रकार मंडळी तिथे विचारपूस करण्यासाठी येतात आणि त्यावेळेस ते अर्जुनला नको ते प्रश्न विचारतात आणि त्यावेळेस ते म्हणतात की तुम्ही काही खोटे पुरावे वगैरे सादर करून बेल मिळवून घेतलेली आहे का. मग त्यावेळेस बघा अर्जुन म्हणतोय की तुम्ही सर्वजण कोर्टामध्ये हजर होतात आणि तुम्ही बघितलेलं आहे की माझ्या निर्दोषपणामुळे मला आज बेल मिळाली आहे आणि लवकरच माझी निर्दोष मुक्तता देखील होणार आहे. आणि यांचे घाणेरडे आरोप ऐकून सायली देखील म्हणते की तुम्ही जे काही प्रश्न विचारताय तोच खरा सर्वात मोठा जोक वाटतंय. असं म्हटल्यानंतर प्रेक्षकांनो ते पत्रकार अजून नको ते प्रश्न विचारायला लागतात. आणि प्रेक्षकांनो आजचा भाग खरंच खूप इंटरेस्टिंग होता, असेच पुढचा भाग देखील इंटरेस्टिंग असणार आहे. आणि उद्याच्या भागामध्ये अर्जुन हा स्वतःला सोडवण्यासाठी खूप ठोस पुरावे देखील सादर करणार आहे. प्रेक्षकांनो आजचा भाग तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक करा आणि उद्याचा भाग पाहण्यासाठी तुम्ही आपल्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर प्रेक्षकांनो उद्याच्या भागामध्ये बघा
मैपत नागराजला म्हणतोय की मी जर तुला सरळ पद्धतीने बाहेर काढलं नाही तर तू इथून पळून जायचं आहेस. आणि आता प्रेक्षकांनो चैतन्य, अर्जुन आणि सायली म्हणतायत की प्रियाला न कळण्यासाठी किंवा प्रियाला डाऊट न येण्यासाठी त्या संतोषकडे आपल्याला अशा एका व्यक्तीला पाठवायचं आहे की प्रियाला त्यामुळे डाऊट होणार नाही. आणि प्रेक्षकांनो जयेशने इथे संतोषचं वर्णन केल्याप्रमाणे फोटो काढलेला आहे, ड्रॉइंग काढलेला आहे. आणि ते ड्रॉइंग बघून बघाच इन्स्पेक्टर सावंतने ओळखलेला आहे की तो संतोष लांडगेच आहे. तर प्रेक्षकांनो खरंच उद्याचा भाग पाहण्यासाठी खूप इंटरेस्टिंग असणार आहे. आणि आजचा भाग आवडला तर लाईक करा आणि उद्याचा भाग पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूयात उद्याच्या भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.